मित्रांनो, हा आहे धबधबा आपल्या आदर्श भोकणी गावाचा धबधबा सेल्फी पॉईंट म्हणून ओळखला जातो। याचं महत्त्व असं आहे की हे जे पाणी आहे आपण बघू शकतो, हे रिसायकल होऊन पुन्हा पुन्हा आपण याचा उपयोग करू शकतोय। नमस्कार, मी सरपंच अरुण गोविंद वाघ, भोकणी तालुका सिन्नर। मी 2010 पासून सलग आजपर्यंत आमच्या गावात सरपंच आहे। हे काम करीत असताना आमचं गाव तसं आहे, सिन्नर तालुक्यामध्ये तसं एक दुष्काळी गाव म्हणून गणना आहे। हे दुष्काळाला सामना करण्यासाठी आणि पाऊस पडण्यासाठी काय करायला पाहिजे, आणि हे करीत असताना आम्ही पुढे वृक्ष लागवडीचं काम चालू केलं। वृक्ष लागवड करीत असताना मोठे आणि असे जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष, देशी वृक्षाची लागवड करीत आज 2011 पासून आजपर्यंत आम्ही 40 ते 50 हजार वृक्ष आमच्या गावात आज सुद्धा आपण वृक्ष लागवड चालू आहे। आपल्या सर्वांची छाती गर्वाने उंचावणारी सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट जी आपल्या आदर्श भोकणी गावात साकारली गेलेली आहे, ती म्हणजे सैनिक सन्मान बाग। नमस्कार, मी अशोक भवारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिन्नर, जिल्हा नाशिक। सिन्नर गटातील भोकणी या ग्रामपंचायतने माझी वसुंधरा या अभियानामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। या गावाने निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वासोबत जीवन पद्धती जी आहे ती अंगीकारण्यासाठी सुरुवात केलेली आहे। स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची रोपे लागवड करून ऑक्सिजन पॉइंट, पक्षी उद्यान, नक्षत्रबाग, शहीद स्मृतिवन या प्रकारचे उपक्रम तर राबवले आहेतच, तसेच महिलांसाठी महिला संसद भवन, याच प्रकारे विविध प्रकारचे उपक्रम या ग्रामपंचायतीमध्ये सुरू झालेले आहेत। या गावाने सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू केलेली आहे। या सगळ्यांना यशस्वीतेसाठी हार्दिक शुभेच्छा। पेट्रोल बचत करण्यासाठी ग्रामपंचायत भोकणीतर्फे नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्यासाठी आवाहन केले गेले होते। त्यालाच अनुसरून नागरिकांनी विविध प्रकारचे इलेक्ट्रिक वाहने घेतले आहे व त्यासाठीच ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतच्या परिसराच्या आवारात इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट देखील तयार केले आहे। त्यातले एक चार्जिंग पॉईंट हे आपल्या ग्रामपंचायत जवळ देखील आहे। भोकणी गाव येथे कोनशिला उभारण्यात आलेली असून त्यासाठी भोकणी गावाने देशाच्या सेवेसाठी दिलेल्या जवानांची नावे कोरण्यात आलेली आहे। पूर्वीच्या काळातला जो सदन ठेवा, ज्या पूर्वीच्या काळातल्या जुन्या जाणत्या ज्या वस्तू होत्या त्या आजच्या मितीला, आजच्या घडीला लुप्त झालेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून त्याचा वापरच फार कमी झालेला आहे। परंतु गावातील काही ज्येष्ठ माणसांनी भोकणी ग्रामपंचायतीला ज्या जुन्या वस्तू आहेत त्या वस्तू दिल्यात।
मला संतोष आहे की हे सर्व करताना आपल्याला काय काय अडचणी आल्या? काम करत असताना अडचणी या असतातच. जो काम करेल त्यालाच अडचणीला सामोरं जावं लागेल. ज्याने काम नाही केलं त्याला अडचणी येत नाही, काम म्हणजे आम्ही इथं काम करत असताना इथं आमच्या गावाची भौगोलिक परिस्थिती अशी होती, इथं संपूर्ण ब्लॉक खडक आहे. खडकावर वृक्ष लागवड करायची तसं चॅलेंजिंग होतं. आम्ही काय ठरवलं का त्या दरम्यान आपल्या तालुक्यामध्ये युवा मित्र नावाचे एक NGO संस्था आहे. फाउंडर मेंबर सुनील गोकोटे आज आपल्याला नाही, परंतु ते माझे चांगले मित्र असल्यामुळे आणि त्या दरम्यानच जलयुक्तेश्वर एक शासनाने एक योजना आणली होती. त्या दरम्यान आम्ही काय केलं तर आमच्या नदीबांधा आणि बंधाऱ्याचा गाळ काढून तो त्या खडकावर टाकला. पाणी पुरवठा पण वाढला, इथं पाणी पण वाढलं, कॅटमेंट एरियामध्ये पाण्याची क्षमता वाढली आणि आमची वृक्ष लागवड पण आम्ही त्यावर चालू केली. असं आजपर्यंत आम्ही तेच करतोय. दरवर्षी बंधाऱ्याचा गाळ काढतोय, पुढे नाल्याचा गाळ काढतोय, पुढे रस्त्याच्या कडावर टाकायचा, पुढे खडकावर टाकायचा आणि वृक्ष लागवड आम्ही आजपर्यंत आजही आमचं ते काम अविरतपणे आजपर्यंत चालू आहे. धन्यवाद. भोकणी गावामध्ये प्रामुख्यानं न्यू इंग्लिश स्कूल, भोकणी विद्यालय तसेच भोकणी गावामधील सर्वच शासकीय इमारती वरती सोलर पॅनल बसवलेले आहेत आणि ग्रामपंचायतमार्फत उत्तम अशा सुविधा दिल्या जात आहे. 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण या भोकणी गावामध्ये दिलं जातं आणि त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना ज्या अडीअडचणी येतात त्या माध्यमातून सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा शाळेसाठी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जातं. या ठिकाणी विद्यालयामध्ये अद्ययावत अशी संगणक लॅबसुद्धा उपलब्ध आहे. आता आपण आलो आहोत नक्षत्र बागेमध्ये. चला बघूया. टोटल 27 वनस्पतीपासून बनलेला हा नक्षत्र बाग. 27 नक्षत्रांपैकी हे एक आहे धनिष्ठ नक्षत्र. यामध्ये शमी हे वनस्पती लावलेला आहे. एक नक्षत्र आहे मृग नक्षत्र आणि त्यासाठी आपण वनस्पती लावलेले खैर. या खैराचा उपयोग औषधी म्हणून उपयोग होतो. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत आम्ही 2023 साली आमच्या गावाने ग्रामपंचायतीने भाग घेतला असून त्यात काम करत असताना आम्ही वृद्धांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही एक आमच्या गावामध्ये इथं नक्षत्र बागामध्ये वृद्धांसाठी नाना नानी पार्क उभारला आहे. या नाना नानी पार्कमध्ये वृद्ध सकाळी आणि संध्याकाळी येऊन व्यायाम पण करता आणि विचारविनिमय पण करता आणि नाना नानी पार्कचा वापर वृद्धांसाठी आम्ही होत आहे. नमस्कार. आमच्या गावामध्ये महिला संसद भवन हे उभारण्यात आलेले असून इथे प्रत्येक महिन्याच्या दर बुधवारी इथं लसीकरण होत असते. तसेच आमच्या ग्रामसंघाची मीटिंग, तसेच बचत गटाच्या मीटिंग आणि किशोरवयीन मुलींच्या मीटिंग इथं आयोजित केलेल्या असतात. स्तनपानासाठी इथे एक हिरकणी कक्षही उभारण्यात आलेला आहे. गटातील महिलाही सर्व हजेरी लावून छान प्रतिसाद आम्हा सर्वांना देत आहे. यातून आमचं एकजुटीने खूप छान काम करतो. आपल्या भोकणी गावातील कुळदैवत यांची यात्रा आपण
उत्सव हिंदू मुस्लिम ऐक्यतेने यात्रेचा उत्सव साजरा करतो. सालबादप्रमाणे आम्ही दरवर्षी ना हिंदू मुस्लिम दोन्ही समाज एकत्र राहून अगदी गोडीगोवंतात आनंदाने आम्ही यात्रा साजरी करतो. सहाय्यक गटविकास अधिकारी श्री प्रल्हाद मोतीराम बिब्बे, पंचायत समिती सिन्नर. आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये 114 ग्रामपंचायती आहेत. 114 ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत भोकणी या गावाने माझी वसुंधरा या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला समोर ठेवून त्यांनी आपल्या भोकणी गावाच्या कामकाजामध्ये नक्षत्रबाग, ऑक्सिजन झोन आणि महिला संसद ग्रामकेंद्र आगासारखे अत्यंत चांगले कामकाज करून आपल्या गावाला नावलौकिक मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या या भव्य वाटचालीस पंचायत समितीच्या वतीने व माझ्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वैभव लक्ष्मी बचत गटाची सदस्य असून नारी शक्ती महिला ग्राम संघाची लिपिका म्हणूनही कार्य करते. आणि हे प्लास्टिक बॉटल क्रश मशीन आम्हाला आमच्या ग्रामपंचायत कडून मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये अशी बॉटल इन्सर्ट केल्यानंतर अशी एक स्लिप येऊन जाईल आणि जो प्लास्टिकचा क्रश आहे तो आम्ही दुसऱ्या कंपनीला विकून आमचा रोजगार आम्ही उपलब्ध केलेला आहे. आणि इथं जे स्क्रीन दिसत आहे मशीनवरती याच्यावर आम्ही दुसऱ्या कोणत्याही याची शॉपची जाहिरात देऊन आम्ही त्यातूनही रोजगार उपलब्ध करून घेऊ शकतो. आमच्या आदर्श भोकणी गावामध्ये आम्हाला प्लास्टिकला पर्याय म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने महिला बचत गटांना कापडी पिशवी शिवून त्याचा वापर करण्यासाठी हे मशीन उपलब्ध करून दिलेलं आहे. इथून हा कॉईन टाकल्यानंतर इथून एक पिशवी बाहेर निघते आणि ज्याला गरज असेल ते वापरासाठी ती पिशवी घेऊन जातात. या अशा प्रकारे ही पिशवी तर या आदर्श भोकणी गावामध्ये अजून एक अनोखा उपक्रम आपल्याला बघायला मिळतो. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत ॲक्युपंक्चर ट्रॅक. पेबल्सचा उपयोग असा होतो की त्याच्यावरून चालत असताना रक्तविसरण प्रक्रिया ही सुधारते आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे आरोग्य सुधारण्यासाठी ही सुवर्ण संधी भोकणी गावामध्ये उपलब्ध झालेली आहे. आमच्या भोकणी गावातील अंगणवाडी ही डिजिटल करण्यात आलेली आहे. आमच्या आवश्यक सुविधांनी सज्ज आहे. आमच्या अंगणवाडीमध्ये मुलांसाठी पॉकेट बोर्ड तयार केलेला आहे कोपऱ्यात. इथे मुलांसाठी मुक्त खेळाची साधने आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी इथे या कोपऱ्यात बाळकोपरा तयार केलेला आहे.
महिलांना वापरण्यासाठी इथे वेडिंग मशीन बसवण्यात आलेली आहे. ती इथं ओपन केल्यानंतर महिलांना इथे पॅडचा वापर केला जातो. त्याच्यानंतर इनपुट मशीन बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे गावामध्ये रोगराई न पसरता गावामध्ये स्वच्छता राहते. माझ्या गावामध्ये काही आजपर्यंत कुपोषित बालक आढळून आलेले नाही, कारण ग्रामपंचायतीने वारंवार आम्हाला पौष्टिक आहार देऊन औषधांची सुविधा देऊन बरेच सहाय्य केले. आता आपण आलो आहोत भोकणीच्या ऑक्सिजन झोनमध्ये. माननीय सरपंच महोदयांनाच आपण विचारूयात, काय आहे हा ऑक्सिजन झोन? ऑक्सिजन झोन म्हणजे जास्त प्रमाणात जे वृक्ष ऑक्सिजन देतात त्यांची एक ठिकाणी लागवड करणं, जास्त प्रमाणात लागवड करणं, तिथून ऑक्सिजन झोन तयार होतो त्या एरियामध्ये. इथं आपण ज्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रकारे वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच आणि तुळस हे ज्यावेळेस आपण एकत्र जादा प्रमाणात वृक्ष लागतो त्याला ऑक्सिजन झोन म्हणतात. आणि हा ऑक्सिजन झोन आम्ही 2012 साली इथं तयार केलेला आहे. आणि त्याची मदत कोरोना काळात ही जी लोकांना जी गरज भासली होती, खऱ्या अर्थाने असे ऑक्सिजन झोन हे गावोगावी किंवा प्रत्येक ठिकाणी तयार झाले तर ही परत कोरोनासारख्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. त्यासाठी हे आम्ही ऑक्सिजन झोन हा 2012लाच तयार केलेला हा तालुक्यातील पहिला ऑक्सिजन झोन. कोरोना हा 2019 साली आला आणि आपल्या आदर्श भोकणी गावामध्ये ऑक्सिजन झोन 2012 सालीच तयार आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत ही इस्रायल टेक्नॉलॉजीनुसार आंबा बाग ही आम्ही तयार केली आहे. ही तयार करीत असताना आम्हाला सप्रेम ही संस्था आहे, त्या सप्रेम संस्थेने आम्हाला 5000 केशर आंबे दिल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीने 1500 रोपं आम्ही ग्रामपंचायतीला लावले व बाकीचे जे 3500 रुपये एका माणसाला एक असे आम्ही त्याची वाटप केली. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत 27 प्रकारचे कमळ इथं आज आम्ही त्या लावले आहे. आणि त्या आज बऱ्यापैकी याला कमळ बागेचं खडकाचं रूपांतर एक चांगल्या बागेमध्ये झालं आहे. आणि त्यात दुहेरी येतो असा की ही जागा संपूर्ण अतिक्रमत होती, ती अतिक्रमण पण निघालं, तिथं कमळ परिसर पण चांगला झाला. आणि एक ग्रामपंचायतला आम्ही भविष्यात यापासून कमळ नर्सरी आणि गप्पी मासे पैदास केंद्र म्हणजे असे एक ग्रामपंचायतला उत्पन्न पण यातून तयार होईल आणि परिसराचा पण इथं विकास होईल. आता आपण आलो आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तयार केलेल्या बारवमध्ये. आता आपण आज जाऊन बघूयात नेमकं काय आहे या बारवमध्ये. खूप छान असा ऐतिहासिक वारसा आपल्या आदर्श भोकणी गावाला मिळालेला आहे. इथे पाण्याचा साठा आहे त्या बाराच्या आतमध्ये. ही साफसफाई करण्यासाठी तरुणांनी मोहीम हाती घेतलेली असून लवकरात लवकर या बारवाची पूर्ण साफसफाई केली जाणार आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले आमच्या भोकणी गावातील पुरातन काळातील बाग? मित्रांनो, या आदर्श भोकणी गावाची पाणीपुरवठा योजना देखील वीजबिल मुक्त आहे. बंधाऱ्यावर केली गेलेली बांबू लागवड आपण बघू शकतात. एकूण 114 ग्रामपंचायती असून त्यापैकी जिल्हा परिषदचे 6 गट आहेत. त्यापैकी 3 गटांचा मी विस्तार अधिकारी म्हणून कामकाज बघत आहे. आतापर्यंत 6 ते 7 ग्रामपंचायतींना मला विविध माध्यमातून पारितोषिक मिळवून देण्यास यश प्राप्त झालेले आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आज ग्रामपंचायत भोकणी येथे सैनिकी सन्मान बाग करण्यात आलेली असून त्याच पद्धतीने मसाले बाग, फळबाग, त्याच्यानंतर पक्षी उद्यान, तसेच नरेगा अंतर्गत 2 सिमेंट बंधारे, तसेच नरेगा अंतर्गत गायगोठे व लाभार्थ्यांना विविध योजनेचे लाभ देण्यात आलेले आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेमधून लाभार्थ्यांना लाभ देण्यात ग्रामपंचायत भोकणी यांना यश प्राप्त झालेले आहे. त्याच पद्धतीने राज्य व केंद्र शासनावरती ग्रामपंचायत भोकणी यांचे नावलौकिक होण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मसाला बाग लावलेली आहे. यामध्ये तेजपान, कढीपत्ता, इलायची, दालचिनी असे विविध मसाल्यासाठी लागणारे विविध पदार्थांचे वृक्ष लावलेले आहेत. आदर्श भोकणी गावामध्ये तुळशी बागेची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी लागवड करण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये कृष्ण तुळस, वैजयंती तुळस, रान तुळस, त्यानंतर अस्मंतारा तुळस, बडूसोप तुळस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशींची लागवड करण्यात आलेली आहे. अभियान 4.0 अंतर्गत आमच्या ग्रामपंचायतीने इथं भाग घेतला असून त्या अंतर्गत सेंद्रिय शेतीवर काम करणे किंवा सेंद्रिय शेतीचा वापर गावात वाढवणे, सेंद्रिय शेती ही लोकांना कशी फायदेशीर आहे किंवा आरोग्याच्या दृष्टीने कशी फायदेशीर आहे याकरता आम्ही इथं जीवामृत एक बेड चालू केला. यामध्ये गावठी गाईचे शेण, तसेच गावठी गाईचे गोमूत्र आणि सेंद्रिय गूळ, तसेच गावठी गाईच्या दुधापासून बनवलेले ताक आणि आपले तांदळाचे पीठ याचे मिश्रण करून याच्यामध्ये पाणी मिश्रित करून यात टाकले जाते आणि ते 21 दिवसानंतर आपण या 21 दिवसानंतर इथून कॉक ओपन करून ते 200 लिटर काढले जाते आणि त्यानंतर 3 दिवसाला हेच प्रमाण काही प्रमाणात टाकून परत दर 3 दिवसाला 200 लिटर जीवामृत काढले जाते आणि हे आपल्या शेतीसाठी स्लरीपेक्षा जास्त उपायकारक आहे. ग्रामपंचायत भोकणी तालुका सिन्नर अंतर्गत मनरेगामधून या ग्रामपंचायतीने सार्वजनिक रस्ते, पेवर ब्लॉक, वृक्ष लागवड तसेच गांडूळ खत, नॅडॅक यासाठी कामे केलेली आहे आणि हे सगळे काम करून मजुरांना ग्रामपंचायतमध्येच त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळे गावातील स्थलांतर थांबलेले आहेत, शिवाय ग्रामपंचायतीला हातभार लागलेला आहे. नमस्कार. आदर्श ग्रामपंचायत भोकणी तालुका सिन्नर येथे मनरेगा अंतर्गत बरीचशी कामे हाती घेण्यात आली. त्यात प्रामुख्याने सार्वजनिक वृक्ष लागवड, बांधावरील फळबाग लागवड, रस्ता खडीकरण, पेवर ब्लॉक, शोषखड्डे, मिशन भगीरथ अंतर्गत सिमेंट बंधारा दुरुस्ती करण्यात आली. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत जे काही सिमेंट बंधारा दुरुस्तीची कामे केली त्यातून त्या गावातील पाण्याचा साठ्यातही वाढ झाली. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना
त्या सिमेंट बंदराचा तिथून फायदाही झाला. त्याचप्रमाणे जे काही गावातील सांडपाणी आहे, गावातील प्रत्येक घरात शोषखड्ड्याचे व्यवस्थापन करून नरेगा अंतर्गत शोषखड्ड्याची कामे केली व सांडपाणी इतरत्र न पसरता शोषखड्ड्यात प्लेट होऊन त्यात पाण्याची पातळी कशी वाढेल यातूनही प्रयत्न करण्यात आले. आमच्या आदर्श भोकणी गावामध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत पर्जन्यमापक यंत्र स्थापना, त्याचप्रमाणे मिशन भगीरथ अंतर्गत लिकेज बंधाऱ्यांचं अस्थिरीकरण आणि 32 रिचार्ज शॉप हे अटल भूजल योजनेअंतर्गत आमच्या भोकणी गावात झालेले आहे. आमच्या आदर्श भोकणी गावात नोकियाच्या सहाय्याने तसेच CYU व बालरक्षा भारत या दोन सामाजिक संस्थांच्या अंतर्गत ग्रामपंचायतमध्ये एक ऑनलाईन सेतू सुविधा केंद्र स्थापन केलेलं आहे. येथे गावातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, जसे की बँकेतून पैसे काढणे, खाते उघडणे, त्यानंतर बँकेत पैसे टाकणे, त्यानंतर सेतूचे मिळणारे सर्व दाखले हे ज्या काही सुविधा असतील ऑनलाईन त्या सर्व विकत दिल्या जातात. तसेच आमच्या आदर्श भोकणी गावामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपाचे अनेक प्रकारचे कामे केलेली आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कामांमध्ये गायगोठा, शोषखड्डे आणि बांधावरील वृक्ष लागवड आणि सार्वजनिक कामांमध्ये सार्वजनिक वृक्ष लागवड संगोपन, नर्सरी, गांडूळ खत प्रकल्प, मिशन भगीरथद्वारे सिमेंट बांधारे दुरुस्ती, जलवाहिनी दुरुस्ती, बांधाऱ्यातील गाळ काढणे अशी अनेक प्रकारची कामे आम्ही या योजनेद्वारे केलेली आहेत. त्यामध्ये काही कामे पूर्ण झालेली आहेत व काही कामे कार्यान्वित आहेत. त्याद्वारे सन 2023-24 या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यात भोकणी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रचंड उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. त्या कामाचा आदर्श घेऊन सिन्नर तालुक्यात सन 2024-25 या आर्थिक वर्षात किमान 5 ग्रामपंचायतीमध्ये या अभियानात उत्कृष्ट काम करण्याचे नियोजन ग्रामसेवक युनियन मार्फत करण्यात आलेले आहे. चला मित्रांनो, आता वेळ आली आहे निरोप घेण्याची. दिवस संपला पण भोकणी गावातील उपक्रम काही संपले नाही. या आदर्श गावाला आपण पुन्हा भेट देणार आहोत. पुढचे काही उपक्रम आहेत त्या भागात आपण कव्हर करणार आहोत. तुम्हाला आमचे आदर्श भोकणी गाव कसे वाटले कमेंट करून कळवा. चला तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय, टेक केअर.